श्रीमद भगवत गीता मराठी विवरण. सबस्क्राईब करा सच्चिदानंदजी जाधव या यूट्यूब चॅनलला आणि सोबतच्या बेल आयकॉनला दाबा प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. गोपाल कृष्ण भगवान की जय. या दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये आपण पाहिलेलं आहे की शोक विव्हळ झालेल्या अर्जुनाला भगवंतांनी काय म्हटले. ही गोष्ट धृतराष्ट्राला सांगण्यासाठी संजय या दुसऱ्या अध्यायाचा विषय आरंभ करतात. आणि आता पुढील 2 आणि 3 श्लोकांमध्ये भगवंतांनी अर्जुनाला काय म्हटले हे सांगतात. श्री भगवान उवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्य मकीर्तिकरमर्जुन. अन्वय. अर्जुन विषमे त्वा इदं कश्मलं कुतः समुपस्थितम् अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम. अर्थ. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, या अशा विषम प्रसंगी तुला ही भीती कोठून प्राप्त झाली. जिचे श्रेष्ठ पुरुष सेवन करीत नाहीत, जी स्वर्ग प्राप्त करून देणारी नाही आणि कीर्तीही करविणारी नाही. स्पष्टीकरण. अर्जुन हे संबोधन देण्याचे तात्पर्य असे आहे की तू स्वच्छ निर्मळ अंतःकरणाचा आहेस, म्हणून तुझ्या स्वभावात कलुषता म्हणजे अनावश्यक भीती उत्पन्न होणे ही गोष्ट विपरीत आहे. मग ही तुझ्यात कशी आली. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आश्चर्याने म्हणतात की अशा युद्ध प्रसंगी तर तुझ्यात शूर वीरता उत्साह असावयास पाहिजे होता, परंतु अशा प्रसंगी तुझ्यात ही भीती कुठून आली. आश्चर्य 2 प्रकारचे असते. एक आपण न जाणल्यामुळे होणारे आणि दुसरे एखाद्याच्या भावनेला चेतविण्यासाठी. भगवंताची या ठिकाणी जे आश्चर्याने बोलणे आहे ते केवळ अर्जुनाला उत्तेजित करण्यासाठीच आहे, जेणेकरून अर्जुनाचे लक्ष आपल्या कर्तव्यावर जावे. कुतः. कुतः हे म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की मुळात हा भीतीरूपी दोष तुझ्यात नाही, तो स्वतःत नाही. हा तर आगंतुक दोष आहे, जो सर्व काळ राहणारा नाही. समुपस्थितम. समुपस्थितम म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की ही भीती केवळ तुझ्या भावनेत आणि वचनातच राहिली नसून तुझ्या क्रियेमध्ये सुद्धा आली आहे. हिने तुझ्यावर चांगला पगडा बसविला आहे, ज्या कारणाने तू धनुष्यबाण सोडून रथाच्या मध्यभागी बसला आहेस. अनार्यजुष्टम. समजदार आणि श्रेष्ठ पुरुषामध्ये जे भाव निर्माण होतात ते आपल्या कल्याणाच्या उद्देशाला अनुसरून होतात. म्हणून श्लोकाच्या उत्तरार्धात भगवंतांनी सर्वात प्रथम उपयुक्त पद देऊन म्हटले आहे की तुझ्यात जी भीती निर्माण झाली आहे त्या भीतीला श्रेष्ठ पुरुष स्वीकार करीत नाहीत, कारण तुझ्या या भीतीत स्वतःचे कल्याण मुळीच नाही. कल्याण इच्छुक श्रेष्ठ पुरुष प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीत आपल्या कल्याणाचा उद्देश ठेवतात. त्यांच्या स्वतःच्या कर्तव्याविषयी भीती निर्माण होत नाही. परिस्थितीनुसार त्यांना जे कर्तव्य समोर येते त्याला ते कल्याण प्राप्तीच्या उद्देशाने, उत्साहाने आणि तत्परतेने यथासांग पार पाडतात. ते तुझ्यासारखे भित्रे होऊन युद्धापासून किंवा अन्य कोणत्या कर्तव्यापासून उपरत होत नाहीत. म्हणून युद्ध रूपाने प्राप्त झालेल्या या कर्तव्य कर्मापासून उपरत होणे तुझ्यासाठी कल्याणकारक नाही. अस्वर्ग्यम. कल्याणाचा मुद्दा समोर न ठेवता जर सांसारिक दृष्टीनेही पाहिले तर संसारात स्वर्गलोक सर्वात श्रेष्ठ आहे, परंतु तुझी ही भीती स्वर्गाला मिळवून देणारीही नाही. अर्थात भीतीने युद्धापासून निवृत्त होण्याचे फल स्वर्गाची प्राप्तीही होऊ शकत नाही. अकीर्तिकरम.
जरी स्वर्ग प्राप्तीचाही उद्देश नसेल तर सभ्य समजला जाणारा पुरुष संसारामध्ये कीर्ती होईल असेच काम करतो. परंतु तुझी ही जी भीती आहे ही या लोकातही कीर्ती नाम यश करणारी नाही तर अपकीर्ती नाम अपयश करणारी आहे. म्हणून तुझ्यात भीती उत्पन्न होणे सर्वथैव अनुचित आहे. भगवंतांनी येथे अनार्यजुष्टम, अस्वर्ग्यम आणि अकीर्तिकरम असा क्रम देऊन 3 प्रकारचे मानव असतात असे दाखविले आहे. एक, जे मनुष्य विचारशील असतात ते केवळ आपले कल्याण इच्छितात. त्यांचे ध्येय उद्देश केवळ कल्याणच असते. 2, जे पुण्यात्मा मनुष्य असतात ते शुभ कर्माद्वारा स्वर्ग प्राप्तीची इच्छा करतात. ते स्वर्गालाच श्रेष्ठ समजून त्याच्या प्राप्तीचाच उद्देश ठेवतात. 3, जे साधारण मनुष्य असतात ते संसारालाच आदर देतात. म्हणून ते संसारात आपली कीर्ती व्हावी अशी इच्छा ठेवतात. ते आपले ध्येय कीर्तीच समजतात. उपर्युक्त तिन्ही पदे देऊन भगवान अर्जुनाला सावधान करतात की तुझा जो युद्ध न करण्याचा निश्चय आहे तो विचारशील आणि पुण्यात्मा मनुष्यांच्या ध्येयाप्रमाणे कल्याण आणि स्वर्ग प्राप्त करविणाराही नाही. तसेच साधारण मनुष्यांच्या ध्येयाप्रमाणे कीर्तीही प्राप्त करून देणारा नाही. म्हणून मोहामुळे युद्ध न करण्याचा घेतलेला तुझा निश्चय अत्यंत तुच्छ आहे की जेणेकरून तुझे अधःपतन होईल, नरकाची प्राप्ती होईल, तसेच तुझी अपकीर्ती होईल. अशा प्रकारे भीती निर्माण झाली तर आता काय करावे ही जिज्ञासा दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण 3ऱ्या श्लोकामध्ये सांगतात. ते पुढील श्लोकात पुढील भागामध्ये आपण पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.